नमस्कार, अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी व्लॉग बनवणार आहे, देवदर्शनाला जात आहे। कामाला लावले तुम्हाला बघा। 2 रुपये मग किती रुपये झाले बाय? 8 रुपये तरी ते एकच काढले तशी नाही फोडायचं नाही बाळा, फक्त वरचं काढायचं। हे बघा ते 10 रुपये झाले आता हे बघ। तर आता आम्ही निघालेलो आहोत देवाच्या दर्शनाला। सो ही आमची गोदावरी नदी आहे। तर आम्ही बोटमध्ये बसून चाललेलो आहेत होडीमध्ये। तर खूप छान असं वाटत आहे, बघू शकता किती छान दिसतंय दृश्य। खूप छान वाटलं मलाही। खूप दिवसानंतर म्हणजे यायला भेटतं ना, एकदा मुंबईला आलं की परत गावाकडे आपण लवकर जात नाही। सो खूप दिवसानंतर जायला भेटतं तर छान वाटतं। तर हे आमचे देव आहेत। तर आम्ही देवाच्या पाय वगैरे पडलो व्यवस्थित आणि परत निघालो दुसऱ्या देवाला। तर हे आमचं शेत आहे म्हणजे पप्पाचं। सो लग्नाच्या आधी मी 10 वर्षा अगोदर इथे आलेली, परत आताशी आली आहे। हे आमची गाडी आणि ही आमचं बाजूचं शेत म्हणजे पप्पाचं। तर इथे खूप आता डेव्हलप झालेलं आहे। आधी एवढं काही नव्हतं। मस्त केळी आहे, अजून शेवग्याच्या शेंगाचं पण झाड आहे, मस्त विहीर पण आहे। खूप छान असं दृश्य दिसतंय हे सगळं। आणि मी खूप दिवसांनी बघत होती, म्हणजे मी आलीच नाही खूप दिवस झाले शेतामध्ये। आता तिकडे मुंबईला राहते म्हणून समजा गावाकडे आल्यावर कोण शेत म्हणजे नेत नाही दाखवायला वगैरे असं जास्त। सो देवदर्शनाच्या निमित्ताने तरी म्हटलं की चला आपण थांबून बघूया इथे। आणि हे मला असं वाटलं कांदे आहेत, बट हे कांदे नाही आहेत, हे लसूण आहे। आणि हे जे 2 वाफे लावलेले आहेत हे कांदे आहेत असं आईने सांगितलं। घरी आल्यावर म्हटलं मोठाले झालेत कांदे खूप, तर म्हणे ती लसूण येतो कांदे नाही आहेत। आणि म्हटलं चला शेतामध्ये फिरून घेऊया, मस्त असं दिसत आहे सगळीकडे। किती छान वातावरण पण आहे आणि जास्त ऊन वगैरे पण नव्हतं, तर छान मजा येत होती। किती मोसंबी आलेले आहेत मस्त। आणि हे इकडे माझा छोटा मुलगा आणि माझे मिस्टर आहेत। ह्यांना दोघांना काही नाही, मस्त मोसंबी खायचा नाद लागलेला आहे। हे चिंचेचं झाड मी जेव्हा आम्ही शेतात यायचो, जेव्हा कापूस वगैरे यायला, माझे 2 भाऊ छोटे छोटे होते तेव्हा, आणि मी समजा 10वीला 9वीला जेव्हा असतो, 9वी 10वीला तेव्हा आम्ही यायचो। खूप असं म्हणजे सकाळी यायचं, कापूस वगैरे वेचायचा, खूप छान मजा वाटायची त्या टायमाला। ही जी मागची चिंच आहे ती खूप छोटी होती, आता खूप मोठी झाली आहे। तिच्या खाली जागा पण खूप छान अशी मस्त सावली पडते। आणि तिच्या खाली सुद्धा एक पपईचं झाड आहे, तर ते दाखवते तुम्हाला। हे बघा, आणि त्याला 2-3 पपया आले, ते वाकून गेले। म्हणजे चिंचेच्या झाडाखाली पण पपईचं झाड मस्त आलंय आणि त्याला पण पपया आल्या, तर खूप छान वाटतं। ते दिसत नव्हतं, तर माझा भाऊ शाना आता त्याचं पान तोडेल दिसण्यासाठी। बघा मस्त किती छान आलेत 2-3। हे का याला काहीच गरज नव्हती पान तोडायची, पण हा त्याला वाटलं दिसत नाही म्हणून त्याने पान तोडलं। मस्त। आणि त्यानंतर परत आता गणपतीच्या दर्शनाला जायचं होतं। सो हे बाजूचे शेत, तर आम्ही निघालोय, पोहोचलो आणि देवाचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं आणि परत आलो घरी। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर